एका कॉमेडी शोला गेलो, जाऊन हसलो, कूल बनायच्या नादात जोक केले, घडलेले न घडलेले किस्से सांगितले. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर फॉलोअर्स वाढले, डिमांड वाढली, नाव झालं. वा वा, किती छान. कॉमेडियनला वाटलं शो हिट, पुढच्या शोची जास्त तिकीटं विकली गेली. वा वा, फारच छान. पण विनोदी आणि हास्यास्पद यातला किंवा विनोदी आणि विकृती यातला फरक कळत नाही आणि मग उठतो बाजार. फॉलोअर्सचा आकडा, शोची तिकीटं आणि कूल बनणं काहीच कामाला येत नाही. अकाउंट डिॲक्टिव्हेट करावं लागतं, नोकरी जाते. विषय एवढ्यावर थांबत नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स येतं आणि FIR सुद्धा दाखल होते. एवढ्यावरून अंदाज आला असेलच, नसला आला तर सांगतो. 370ची बिर्याणी खायला घातलीवाला हिमांशू जांगरा, त्याच्या किस्स्याला पीक गुडगाव कंटेंट म्हणणारा प्रणित मोरे आणि त्याच्याच एका शो मध्ये मृतदेहांवर कमेंट करणारे डॉक्टर सेजल पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. प्रणित आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले. थोडक्यात या तिघांचा प्रॉपर बाजार उठलाय. पण हे नेमकं घडलं कशामुळे? FIR कुणी दाखल केली? कारवाई काय होऊ शकते? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. प्रणित मोरे ह्याचे कॉमेडी शोज देशभरात फेमस आहे. आधी हा स्टँडअप कॉमेडी करायचा, नंतर क्राऊड वर्क करायला लागला. क्राऊड वर्क म्हणजे शो मध्ये आलेल्या लोकांशी बोलायचं, त्यांच्यावर जोक करायचे, त्यांची हेटाळणी करायची. 9 जूनला त्याच्या शो मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात हिमांशू झांगरा नावाच्या तरुणानं त्याच्या डेटचा किस्सा सांगितला. मी डेटवर आलेल्या मुलीला 370 रुपयांची बिर्याणी खायला घातली, मग त्या मुलीशी जवळीक साधली, पैसे वसूल करायचे होते. मग काय काय घडलं हे त्याने डिटेलमध्ये सांगितलं. शोला आलेल्या ऑडियन्सने ते चवीने ऐकलं. लोक हसली, प्रणित मोरे सुद्धा हसला. हिमांशूच्या बोलण्याला तो पीक गुडगाव कंटेंट म्हणाला आणि हेच टायटल ठेवून त्याने व्हिडिओ अपलोड सुद्धा केला. गुडगावमध्ये शूट झालेला हा व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागला नाही, पण डेटवर बिर्याणी खायला घातली आणि ते पैसे वसूल करण्यासाठी जवळीक साधली हा विषयच न पटण्यासारखा होता. कन्सेंट, डिग्निटी अशा अनेक गोष्टींना चंदन लावण्यात आलं होतं. साहजिकच व्हिडिओ जितका जास्त व्हायरल झाला, टीका तितकी जास्त व्हायला लागली. टीका फक्त बरळणाऱ्या हिमांशूवर झाली का? तर नाही, टीका प्रणितवर पण झाली. कारण त्याला हा कंटेंट कॉमेडी वाटला होता. तो फक्त यावर हसला नाही, तर त्याने हा भाग आपल्या शोच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ठेवला आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्ह्यूजची भूक अंगाशी आली. लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आणि रीतसर भाषेत सुनावलं सुद्धा. त्यानंतर प्रणितने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. हिमांशू झांगराने बोललेल्या गोष्टी हे माझे विचार किंवा माझी मतं नाहीत. मी यापुढे अशा परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने हँडल करेन. जे काही झालं त्यासाठी माफी मागतो, असं लिहिलं. एवढा राडा झाल्यानंतर तो पीक गुडगाव कंटेंटवाला व्हिडिओ डिलीट सुद्धा केला. पण विषय इथंच थांबला नाही. ज्या हिमांशूने 370 रुपयांच्या बिर्याणीचा किस्सा सांगितला होता, त्याला बरंच ट्रोल केलं गेलं. तो कुठे काम करतो हे शोधून त्याच्या कंपनीच्या फाउंडरला मेसेज करून हिमांशूला कामावरून काढून टाकण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. मग कंपनीच्या फाउंडरने एक व्हिडिओ शेअर केला आणि हिमांशू झांगराने केलेल्या विधानामुळे कंपनीचं दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं, आम्ही त्याच्या कृतीचं, बोलण्याचं समर्थन करत नाही, असं म्हणत त्याला कामावरून काढून टाकलं. या सगळ्यात प्रणित मोरे, त्याचे शो, त्याच्या शो मधला कंटेंट आणि त्याच्या शो मधले ऑडियन्स यांचा रीतसर सापडे डाव झाला होता. त्यामुळे खोदकाम स्पेशालिस्ट लोकांनी जुने व्हिडिओ खंगाळले आणि आणखी एक विषय समोर आला. 3 महिने जुना व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये एक मुलगी कमेंट करत होती. डॉक्टर सेजल पवार असं या मुलीचं नाव. मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये काम करणारी ही तरुणी. अभ्यासासाठी आलेल्या मानवी मृतदेहाला आपण कसं हाताळतो, कोणत्या भागावर कशी सर्जरी करतो याबद्दल ती बोलत होती. आपण पुरुषांच्या मृतदेहाचा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींवर जोक करतो, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्स बद्दल, त्याच्या साईज बद्दल काय बोलतो हे तिने सांगितलं. प्रणित मोरे सकट सगळे लोक हसले. प्रणित मोरेने अर्थातच हा कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये ठेवला आणि तो शेअर सुद्धा केला. हा व्हिडिओ नव्याने पुढे आला आणि डॉक्टर सेजल पवारने प्रॅक्टिशनर डॉक्टरांच्या अभ्यासासाठी दान केलेल्या मृतदेहांचा, ज्याला मेडिकल टर्म्समध्ये कॅडेवर म्हणतात, त्याचा अपमान केल्याची टीका होऊ लागली. सेजल पवार एवढी ट्रोल झाली की तिने स्वतःच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला आणि आपण फार चुकीचं बोललो असं म्हणत माफी मागितली. पण जे मृतदेह अभ्यासासाठी दान करण्यात आलेत त्यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत असल्यानं सेजलला सुद्धा कामावरून काढून टाकण्यात यावं अशी मागणी होऊ लागली. मग सेजलला नीटला किती मार्क होते, तिने ऍडमिशन कुठल्या कोट्यामधून घेतलं, असे अनेक विषय चर्चेत आले. KEM प्रशासनाकडून ती KEM मार्टचा भाग नसली तरी तिने केलेली टिप्पणी चुकीचीच आहे. याबद्दल चौकशी समिती स्थापन केली जाईल आणि सगळ्या प्रकरणाची रीतसर चौकशी होईल असं सांगण्यात आलंय. पण
सेजलचं मेडिकल लायसन्स रद्द करण्यात यावं, तिला एक न्याय आणि हिमांशूला दुसरा न्याय असं होता कामा नये, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. या तिघांवरही कारवाई करावी या मागणीने जोर धरला. 11 जूनला यात एंट्री झाली राष्ट्रीय महिला आयोगाची. राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो कारवाई करत गुडगावमध्ये शूट झालेल्या कंटेंटमध्ये एखाद्या महिलेविरुद्ध बळजबरी किंवा संमतीशिवाय केल्या गेलेल्या वर्तनाचं उदात्तीकरण करणारी विधानं जाहीरपणे केली गेली आणि नंतर त्यांना दाद सुद्धा देण्यात आली, असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणाच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात काय ॲक्शन घेण्यात आली याचा रिपोर्ट एका आठवड्याच्या आत देण्यात यावा, असंही महिला आयोगानं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर 22 जूनला दुपारी 4 वाजता राष्ट्रीय महिला आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, ज्यासाठी हजर राहण्याचे समन्स प्रणित मोरे आणि हिमांशू जागरा यांना देण्यात आले. या प्रकरणात फक्त या दोघांची नाही तर हा इव्हेंट ऑर्गनाईज करणारे, व्हेन्यूचं मॅनेजमेंट पाहणारे सगळ्यांची चौकशी होणार आहे. 370ची बिर्याणी, पीक गुडगाव कंटेंट आणि सेजल पवारचे कारनामे याची दखल महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या नोडल पोलीस स्टेशननेही घेतली. प्रणितचे व्हायरल होणारे व्हिडिओज आक्षेपार्ह असून त्यातला काही कंटेंट महिला आणि अभ्यासासाठी दान केलेल्या मृतदेहांचा अपमान करणारा असल्याचं स्पष्ट करत प्रणित मोरे, हिमांशू झांगरा आणि डॉक्टर सेजल पवार यांच्यावर BNSच्या कलम 75(1)(4) लैंगिक अर्थाच्या टिप्पण्या करणे, 75(3) लैंगिक अर्थाची टिप्पणी केल्यास 1 वर्षांचा कारावास, 294 अश्लील साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे, 353(2) सामाजिक द्वेष निर्माण करणारी विधानं करणं किंवा पसरवणं आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कलमांअंतर्गत 2 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. सायबर पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी समन्स पाठवलंय. सायबर पोलिसांच्या मते प्रणित मोरेच्या शोचा हा वादग्रस्त कंटेंट मुद्दाम रेकॉर्ड करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आलाय. हा कंटेंट व्ह्यूज वाढवण्यासाठी, एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अपलोड केला गेला असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्या सगळ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असंही सायबर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. थोडक्यात काय तर गमतीत किस्सा सांगणं, कूल बनायच्या नावाखाली विकृतीच्या गोष्टी सांगणं, त्यावर हसणं, ते शेअर करणं, हे सगळं आता अडचणीचं ठरलंय. काही लाईक्स, काही व्ह्यूज आणि थोडीफार कमाई, हे सगळं आता राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिसांच्या समोर सुनावणीसाठी चक्रा मारायला लावणार आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार आता पीक न्यूज कंटेंट ठरलाय. बाकी या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.